हेलो एवरीवन, यस आई एम बैक विथ ए गुड न्यूज। मुझे लगता है ऊपर वाले ने सबकी सुन ली। फाइनली एमबीए सीईटी री एग्जाम is going to happen. Many of you got the message regarding this, that is on 5th of April. Now, what does the PDF says? PDF ने तो एकदम सीधा बोल दिया कि those students who could not complete their exam, those students who could not complete their exam, you will be having a re-examination. Yes, मला नीट आठवत आहे, माझं सेंटर होतं देवगिरी, ठीक आहे, औरंगाबाद देवगिरी. मेनी स्टूडेंट्स कंप्लेंट रिगार्डिंग दिस कि सर पीसी बंद हो गया, माउस, एवरीथिंग, एवरी इश्यू वाज देयर. इवन सम स्टूडेंट्स गेव पेपर टिल 9:30. यहां तक बच्चे पेपर दे रहे थे नागपुर एंड एवरीवेयर. सो यस, फाइनली those students who haven't completed their paper or in case there was a technical issue, पेपर उनका होने वाला है. आता जो सेकंड पॉइंट आहे ना, दॅट पॉइंट इज लिटिल डिफरन्शिएटिव्ह. ठीक आहे, तर त्यासाठी ना हा व्हिडिओ कंप्लीट बघा आणि एकदम शॉर्ट राहणार आहे, टू द पॉइंट. ओके, सो द सेकंड पॉइंट हियर इज दो स्टुडंट्स हु गॉट 180 मिनिट्स. तुम्हाला आठवतंय जेव्हा आपण अनालिसिस घेतलं होतं तेव्हा मी तो पॉइंट सांगितला होता बघा, माझ्यासाठी 3 तास आले होते, 180 मिनिट्स. काही जणांनी म्हटलं नहीं सर वो 180 मिनट्स नहीं था, जैसा वो टाइमर शुरू होता है 180 मिनट्स दिखाता है, उसके बाद डायरेक्टली वो 2.5 घंटे के हिसाब से डायरेक्टली स्विच हो जाता है वहां पे. मतलब यार देख, मुझे तो 180 मिनट्स आते क्योंकि स्टार्ट में 1 घंटे में मेरे 100 अटेम्प्ट्स के आसपास हो गए थे, क्योंकि पेपर की लेवल कुछ नहीं लगी थी मुझे. सो हियर दो स्टूडेंट्स हु गॉट 180 मिनट्स, 110%, you will be getting a call again. So two types of students: one who couldn't complete their paper, second those students who got 180 minutes for that examination. These two students will have re-examination. तो सर इसके बारे में और कुछ आया? yes, absolutely. If we go गूगल पे, अभी जस्ट चेक किया है मैंने, ताजा है पोर्टल. here you can see a notification, description status, you'll see a notification, re-examination of candidates who could not complete MBA CET due to technical issues. If you click on this, here it is clearly mentioned that those students who could not complete their paper will have to give a re-examination, plus those students who have been given 180 minutes, they will also have a re-examination. तो सर इसके बारे में आय थिंक 1-2 दिवसामध्ये ना प्रॉपर पिक्चर क्लिअर होईल की नेमकं हॉल तिकीट्स परत येणार आहे का, एक पीडीएफ टाकणार आहे, त्या पीडीएफ मध्ये तुमचे रोल नंबर, तुमचं नाव असणार आहे. सो आय थिंक इन दीज 2 days, दॅट इज सॅटर्डे टिल सॅटर्डे, मॅक्झिमम संडे, होल पिक्चर विल बी क्लिअर्ड. लास्ट वीक ऑफ एप्रिल 27th म्हणताय विल हॅव योर MBA CET re-examination. But what about those who gave their exam in slot 3? Because I've got calls like, and at least 100 calls कि सर मैथ्स इतना टफ आया था, 83 क्वेश्चंस, 82 क्वेश्चंस आए थे स्लॉट 3. आता स्लॉट 3 बद्दल, स्लॉट 4 बद्दल तर रिव्ह्यू मध्ये ऑलरेडी सांगितलं आहे. तर सगळ्यांची री एक्झाम होऊ शकते का म्हटलं, ह्याच्यात तर त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की ज्यांना पेपर कंप्लीट करायला नाही भेटलं फर्स्ट, अँड ऍट दी सेम टाइम दो स्टुडंट्स हु गॉट 180 मिनिट्स. ओके, आता इथे पण एक डिलेमा असा है कि सम स्टूडेंट्स माइट थिंक कि सर अभी वापस पढ़ना है, माइंडसेट तो नहीं रहा, कुछ कोई बैंकिंग की तरफ चला गया, कोई किसी ने एक सॉफ्टवेयर का कोर्स लगा लिया, सर अभी 15 दिन में क्या करना चाहिए. फॉर दैट, हाउ टू स्टडी in these 2 weeks, I'll give you a proper detailed video. At the same time, in the description below, you'll see MBA CET test series link or MBA's SSA test app. In this app, you have 5 tests which are absolutely free for everyone. You just have to download the app, go into the section of MBA CET, send me a request, I'll accept the request, and you'll see 5 tests. At the same time, you will able to solve those tests. Yes, 5 tests are free completely. Just download the app. Link of the app is given below. I'll accept and you can give the exam.
तो 15 डेज आहे, ज्यांचं पेपर आहे, मला वाटतं की जरी फ्लोमध्ये नसेल तर एखाद दुसरी मॉक देऊन द्या, किंवा मागे जर मॉक दिली असेल त्याचं ॲनालिसिस करा. असं काही तुम्हाला वेगळं करायची गरज नाही आहे. आणि ज्यांना वाटतं की नाही सर जो था वही था यही तक साथ था, हमको री एग्जाम नहीं देने, तो भैया मत दे, कोई ऐसा कंपल्सरी नाही आहे. बट जर नाव आलंय त्याच्यामध्ये की तुम्हाला री एक्झाम द्यायची आहे, तर मग देर इज नो ऑप्शन. तर माझ्या हिशोबाने जसं ह्या PDF मध्ये त्यांनी मेन्शन केलंय, दोनच काम होऊ शकतात. एक, दे विल गिव युअर रोल नंबर, ठीक आहे. सेकंड, दे विल ऍड युअर नेम इन द टर्म्स ऑफ री एक्झामिनेशन. ओके, सो within 2-3 days I'll be uploading the study plan for your re-examination. At the same time, if there is a news regarding this that many students of slot 3 are complaining की आमचं पण री एक्झाम झाले पाहिजे, कारण की पेपरची डिफिकल्टी आमच्यापेक्षा जास्त होती, किंवा नॉर्मलायझेशन होईल का, तर ते 1-2 दिवसामध्ये पिक्चर क्लिअर होईल. बट आय थिंक दो स्टूडेंट्स हु हैव स्टॉप स्टडिंग, 2 दिन है, वापस ब्रशअप कर लो जल्दी से, टेस्ट सीरीज जितने भी दिए उसका एनालिसिस कर लो, और 15 डेज आहे, वापस अपॉर्च्युनिटी मिली. मला वाटतं की अपॉर्च्युनिटीज ना परत परत नाही भेटत. जर भेटत असेल तर त्याची व्हॅल्यू करा. इफ यू आर गेटिंग दी अपॉर्च्युनिटी, व्हॅल्यू करो उस चीज का. ओके, चलो, थैंक यू सो मच. विल बी बैक विथ अनदर अपडेट ऑन MBA CET 2023. थैंक यू सो मच.